ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. ठाण्यातील वीर सावरकर मैदान कोलवाड येथे 19 ते 26 मार्च या कालावधीमध्ये चैत्र नवरात्रोत्सवाचं आयोजन भव्य प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आलं आहे. जगद्गुरू रामानंदाचार्य स्वामी धर्माचार्यजी महाराज यांच्या शुभहस्ते आणि मार्गदर्शनाखाली हा उत्सव होत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली समाजसेवक सचिन मारुती भोसले यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. उत्सवादरम्यान नवदुर्गा, महालक्ष्मी यज्ञ, सामाजिक उपक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. 21 मार्च रोजी AVS ग्रुपतर्फे लहान मुलं आणि महिलांसाठी नृत्य स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धांमध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी आणि महिलांनी देखील सहभाग घेतला. 22 मार्च रोजी खेळात खेळ, मानाच्या पैठणीचा हा कार्यक्रम जितेंद्र करंजेकर यांनी सादर केला. कार्यक्रमापूर्वी नवचंडी होम, हवन आणि आरती करण्यात आली. सिद्धिविनायक हॉस्पिटलच्या सहकार्याने उत्सव काळात दररोज मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात येत असल्याची माहिती आयोजक सचिन भोसले यांनी दिली. काय वेगळं सांगू मी, माझ्याहून भाग्यवान आज कोणीच नाही असं मी समजेन. कारण का ॲक्च्युली माझ्या चित्रपटांचं प्रमोशन चालू आहे आणि खरंच वेळ नव्हता, 1 तासही वेळ नव्हता. आणि मला जेव्हा आमचे जे दुसऱ्या सिनेमाचे प्रोड्युसर आहेत कल्पक सर, त्यांनी मला सांगितलं की चैत्र नवरात्र उत्सव आहे आणि ठाण्यात खूप मोठ्या पद्धतीने भव्य प्रतिष्ठानच्या वतीने तो होतो. आणि मग मी देवीलाच हाक मारली, म्हटलं काहीतरी कर, वेळ काढ माझ्यासाठी. आणि खरंच मी तुम्हाला सांगते, तिने ऐकलं माझं, ती नेहमीच ऐकते. आणि आजच्या दिवशी तिने मला छान असा वेळ दिला की मी आज निवांत इकडे आले, देवीचं दर्शन घेऊ शकले. त्यासाठी मी ॲक्च्युली सचिन भाऊ यांचे खूप आभार मानते की इतक्या मोठ्या पद्धतीने हा चैत्र नवरात्र उत्सव ठाण्यात होतोय आणि खऱ्या अर्थाने तुम्ही आपली संस्कृती जपताय, त्यामुळे खरंच अभिनंदन. आपल्याकडे जर ठाण्यात बघितलं तर सर्वात जुना हा चैत्र नवरात्र उत्सव स्वर्गीय राम हेगडे साहेबांनी चालू केला होता. कोविड नंतर तो हातात घेऊन आपण पुढे त्याची पुनरागमन केली आणि त्यानंतर तुम्ही बघितलं असेल दररोजचे वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम इथे आपण आयोजित करतो. आज या प्रभागातील लहान मुलांचा, मुलींचा किंवा महिलांचा, ज्येष्ठ नागरिकांचा असे त्यांनी डान्समध्ये पार्टिसिपेशन केलेलं आहे. त्यांचे डान्स होणार आहेत, पाककलेचा स्पर्धा आहे, पाककला होणार आहे, खेळ पैठणीचा आहे, कन्यापूजन आहे. त्यामुळे विविध प्रकारचे खेळ, कीर्तन झालेलं आहे. त्यामुळे विविध प्रकारचे कार्यक्रम आपण इथे आयोजित करतो. त्याच्याबरोबर मेडिकल कॅम्पसुद्धा आपल्याकडे आहे. नी रिप्लेसमेंट हे सोडून बाकी सर्व ऑपरेशन आपण मोफत करतोय. त्यामुळे हे इथल्या प्रभागातील नागरिकांना आणि ठाणेकरांना याचा लाभ मिळणार आहे. कोपरी येथील संत तुकाराम महाराज मैदानात धर्मवीर श्री आनंद दिघे प्रतिष्ठानच्या माध्यमातून चैत्र नवरात्रोत्सवात माता की चौकी या कार्यक्रमाचं देखील आयोजन करण्यात आलं. कार्यक्रमात सुरुवातीला देवीच्या महाआरतीने कार्यक्रमाला सुरुवात झाली. भजन सम्राट डॉक्टर कमलेश हरिपुरी, डॉक्टर संतोष दुबे, रुची मिश्रा यांनी हिंदी आणि मराठी भजनं सादर करून वातावरण भक्तिमय केलं होतं. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यांच्या पत्नी लता एकनाथ शिंदे, अभिनेत्री अलका कुबल, अभिनेते मंगेश देसाई, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मुळात कोकणीचा नवरात्र उत्सव, चैत्र नवरात्र उत्सव हा खूप प्रसिद्ध आहे आणि असं म्हणतात की ही देवी नवसाला पावणारी देवी आणि त्याचा अनुभव बऱ्याच लोकांनी इथल्या ठाणेकरातल्या लोकांनी घेतलाय, बाहेरच्या लोकांनी पण घेतलाय. यावेळेला मला बऱ्याच कलाकारांकडनं पण अशी मागणी होती की आम्हाला या दर्शनाला यायचं. आणि साहेबांशी आणि मोठ्या बहिणी जेव्हा बोलणं झालं तेव्हा साहेब आणि मोठ्या बहिणी सुद्धा म्हणाल्या की चांगले जे ज्यांना आपल्या देवीवर विश्वास आहे त्या सगळ्यांना तू इथे घेऊन ये. आणि मला आनंद होतो की पहिल्या दिवशी वर्षा उजगावकर होत्या, आज अलकाताई कुबल आहेत, उद्या सिद्धार्थ बोडके आहे, परवा दिवशी निर्मिती सावंत आहेत, त्याच्यानंतर नॅशनल अवॉर्ड विनर निशा ठोसर आहे, त्याच्या जान्हवी किल्लेकर आहे. असे दररोज एक चांगला सेलिब्रिटीकडे दर्शनाला येतोय. ते सगळ्या शुभेच्छा देऊन जात आहेत. काल पण वर्षाताई उजगावकरांनी खूप छान शुभेच्छा दिल्या. संजय गांधी नॅशनल पार्क येथून 6 वर्षापूर्वी दत्तक घेतलेला बिबट्याचा बछडा बिट्टू बॉस याचं निधन झाल्याने सरनाईक कुटुंबियांनी भावनिक श्रद्धांजली अर्पण केली. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळेस बोलताना सांगितलं की बिट्टू बॉस हा केवळ प्राणी नव्हता तर कुटुंबाचा सदस्य होता.
त्याच्या लाघवी स्वभावामुळे सर्वांच्या मनात घर करून राहिला होता. गेल्या 6 वर्षात त्याच्याशी कुटुंबाचं जिव्हाळ्याचं नातं निर्माण झालं होतं. त्याच्या निधनाने आमच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असल्याचं श्री सरनाईक यांनी सांगितलं. बेट्टू बॉस, तुझ्या आठवणी आमच्या हृदयात सदैव जिवंत राहतील अशा शब्दात त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. 6 वर्षांपूर्वी या बिबट्याला सरनाईक कुटुंबियांनी दत्तक घेतलं होतं. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. ठाणे शहरातील तरुण तडफदार नेतृत्व श्री आशुतोष म्हस्के यांच्या वतीने ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार माननीय श्री नरेशजी म्हस्के साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. म्हस्के साहब, आप आगे बढ़ो, हम आपके साथ है. पुनश्च एकदा ठाणे लोकसभा मतदारसंघाचे कल्पक खासदार माननीय श्री नरेशजी म्हस्के साहेबांना वाढदिवसानिमित्त श्री आशुतोष म्हस्के यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. ठाणे लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आणि कल्पक खासदार माननीय श्री नरेशजी म्हस्के साहेबांना वाढदिवसानिमित्त श्री किरण नागती यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. पुनश्च एकदा ठाणे लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार माननीय श्री नरेशजी म्हस्के साहेबांना वाढदिवसानिमित्त श्री किरण नागती यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. शिवसेनेचे ठाणे उपशहर प्रमुख श्री राजेश तावडे यांच्या वतीने ठाणे लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार माननीय श्री नरेश म्हस्के साहेबांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असलेले ठाण्याचे कल्पक खासदार माननीय श्री नरेशजी म्हस्के साहेबांना वाढदिवसानिमित्त पुनश्च एकदा श्री राजेश तावडे यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. येथील केंद्रीय विद्यालयात मराठी विषय शिकवला जात नसल्याच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना चांगलीच आक्रमक झाली आहे. मनसे विद्यार्थी सेनेने शिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन देत मराठी विषय तातडीने सुरू करण्याची मागणी केली असून अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला आहे. ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने देखील या प्रकरणाची दखल घेत केंद्रीय विद्यालय संघटनेला पत्र पाठवून शासन निर्णयानुसार मराठी भाषा दुसरी भाषा म्हणून शिकवणं बंधनकारक असल्याचं स्पष्ट केलं आहे. वर्ष 2026-27 पासून मराठी विषय सुरू करणं आवश्यक असल्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
महाराष्ट्रातील 70 केंद्रीय विद्यालयांमध्ये 81,620 विद्यार्थी शिक्षण घेत असून मराठी न शिकवल्यास विद्यार्थ्यांच्या भाषिक विकासावर परिणाम होईल असं मत यावेळेस व्यक्त करण्यात आलं. जागतिक हवामान दिनाच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात उष्णता आणि प्रदूषणाची पातळी धोकादायक पद्धतीने वाढल्याचं समोर आलं आहे. मार्चच्या सुरुवातीला तापमान 41 अंशांपर्यंत पोहोचलं असून हवा प्रदूषित असल्याची नोंद झाली आहे. ओझोनची पातळी 188 तर PM10 धूलिकण आता 130 पर्यंत पोहोचले आहेत. तज्ज्ञांच्या मते उष्णता प्रदूषणामुळे श्वसनाचे आजार आणि हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. शहरातील वाढतं काँक्रिटीकरण, कमी होत चाललेली झाडं, वाहनांची संख्या आणि बांधकामांची धूळ यामुळे अर्बन हीट आयलँडचा प्रभाव वाढतो आहे. त्यामुळे रात्रीही तापमान कमी होत नाही. पर्यावरण तज्ज्ञांनी प्रदूषण नियंत्रण, सार्वजनिक वाहतूक सुधारणा आणि वृक्षारोपण करण्याची गरज व्यक्त केली आहे. अन्यथा ठाणे शहर भविष्यात राहण्यायोग्य राहणार नाही असा इशारा देखील देण्यात आला आहे. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाडल रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.